माझा आईस्क्रीम खराब केलं. हॅलो सर, हे घ्या तुमचं ज्यूस. अरे वाव, मला 2 ज्यूस भेटले. अरे नाही, तिकडे नको जाऊ. अरे कुठे गेला? गोल्फ खेळायला जमत नसेल तर खेळता कशाला? थांब, तुला मी डेमो दाखवतो. हे बघा, मोठ्या मुश्किलीने हे हॉलिडे पॅकेज मिळालंय, तेव्हा प्लीज काही गोंधळ घालू नका. ओके मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही काय बी गडबड नाही करणार. वाचलो. माझी काही चूक नाहीये. ते मी तर आळस देत होतो. ओहो, काय करू मी या पोपटचं? जरासं नीट वागायला शिक पोपट. हे. आई ग, सॉरी. ओ, सगळे ग्लास तोडून टाकले. ओ, नाही सोडणार तुम्हाला. थांबा, पळतात कुठे? परत कुठे इथे दिसलात तर सोडणार नाही. हे बघा, यावेळेला कोणती चूक होता कामा नये. मॅडमचा मूड खराब होता कामा नये. ओके ओके. पिगीची बाळ. तू पिगीचं बाळ. अरे मागे बघ. अंकल, बॉल पास करा ना प्लीज. सॉरी, मी बॉलला पास नाही करू का शकत. नाही अंकल? अरे मी टीचर नाहीये ना, बॉलला कसं पास करू शकतो? कमी जास्त मार्क दिलेत तर मग. अरे हनी, तो बॉल त्यांना द्यायला सांगतोय. ओ, असं आहे काय? हे घे. बाबा बाबा. माझ्या मुलाला मारलं, आता तुला सोडणार नाही. अरे अरे, काय करतात? पडतील सगळे ग्लास. वाचवलं. अरे नाही, परत. कुठे गेले ते चौघ? गपचूप कल्टी मारा इकडनं. या सुट्ट्यांमधली मस्ती झालीये सुरू. तुमच्या चेहऱ्यात सांगतायत काहीतरी गडबड करून आलाय गुरु. ढेटाळी. नाही नाही, काहीच गडबड केलेली नाहीये. ते पिग आणि ग्लास तर तो क्लास घ्यायला आलाय तुमच्याकडून गोल्फचा. पण परवा तर तू म्हणत होतास की खन्ना साहेबांना गोल्फ सोडून विटी दांडू खेळायला पाहिजे म्हणून. तुम्ही सगळे तर माझ्याकडे असं बघताय जसं मी काहीतरी चुकीचं बोललो असीन. अरे बाबा, बोललो असीन. माझ्याकडून चुका होतात ना. विटी दांडूच काय, खन्ना साहेब सगळं काही चांगलं खेळतात. माझ्या घरामध्ये बेडरूम वरती आणि हॉल खाली आहे. मला असं का वाटतंय की आता माझी बेइज्जती झालीये. द्या टाळी. द्या बघू, मला पण खेळायचंय. इथं सुद्धा गडबड केली, आता इथून सुद्धा सटकायला लागणार. कळलं काय? वा, काय भारी म्युझिक चाललंय. जरा नाचून घेतो मी. वा. चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया. ओ, सांभाळून. आय एम सॉरी. या हनीने परत गडबड केली. पळा. हो?
अरे यार काही ना काहीतरी गडबड होतीच आहे. आपण तर इथे आहोत, मग हे कसं तुटलं? अरे दुसऱ्या कुणाकडून तुटलं असेल. सगळ्या चुका आपल्याकडून थोडीच न होता, कळलं काय? आजकाल का माहित नाही, मी ठेवलेली प्रत्येक वस्तू कुठेतरी हरवते आणि तुम्ही गडबड करत नाही तरी पण ती होतेच होते. द्या टाळी. हे बघा, जे व्हायचं ते होऊन गेलं, पण आता कोणतीही गडबड होता कामा नये. मला तुझं म्हणणं अगदी मान्य आहे भाऊराया. हा माझा पाय कशात अडकलाय? अरे निघ ना, दातानेच कापून टाकतो. निघाला. अरे बापरे. अरे बोटींनो थांबा ना. ओ ओ ओ, अरे नाही नाही. ओ ओ ओ ओ ओ, वाचवा वाचवा. अरे यार, खन्ना साहेब पाण्यात पडले. खन्ना साहेब, अरे खन्ना साहेब खाली पडलेत. आपल्याला त्यांना वाचवायला हवं. एक बोट शिल्लक आहे, चला त्याच्यावर बसा. बोटीला खाली घ्यायचं कसं? पंखाने रस्सी कापतो की मी, कळलं काय? खन्ना साहेब, खन्ना साहेब, खन्ना साहेब. खन्ना साहेब. वाचवा, ओ वाचवा. खन्ना साहेब सापडले. कुठे? ते बघा तिकडे. खन्ना साहेब, आम्ही आलो. खन्ना साहेब. हात द्या. अरे आपलं शिप. इथे तर पाची बाजूंनी पाणीच वाहत पाच आहे. नाही, 4 बाजू असतात. ते खन्नासाहेब सापडत नव्हते ना, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. झालं ना पाची बाजूनी पाणी. रात्रीचा दिवस झाला, मला माझ्या घरी जायचंय. अरे यार, ते काय आहे? चला तिथे, कदाचित आपल्याला मदत मिळेल. थांबा थांबा, वरती या. असे कसे चालले होता तुम्ही? स्पीडो बाईचा टॅक्स दिल्याशिवाय? कोण आहे हा स्पीडो भाई? अरे तो स्पीड भावना ओळखत नाही का? खूप डेंजर आणि पोचलेली चीज आहे ती. हा खूप डेंजर ते भावा. वाघाच्या तोंडात हात टाकून दात काढून घेतात ते भाऊ. वाघाच्या? नाही, स्वतःच्या. असं स्वतःचा दात काढून घेतात. स्पीड भाऊ येऊन राहिले, स्पीड भाऊ येऊन राहिले. मी बस येतोच आहे. अरे यार, हा आणखी किती वेळ लावणार आहे यायला? थांबा, मी पोचतोय. फायनली पोचलात तुम्ही. बाबा यांना बेटा. तू तर म्हणत होतास की तुमचे भाई खूप पोचलेले आहेत, पण इथपर्यंत तर पोचताच नाही आलं त्यांना. आणि हो, नाव काहीतरी वेगळं ठेवा यांचं, म्हणे स्पीडो भाई. दुश्मनी करायची नाही, नाहीतर महागात पडेल. तुम्हाला यांच्या लाईन्स माहिती असतील तर तुम्हीच बोला ना. हे बोलायला खूप वेळ लावतील. स्पीडो भाऊंना समुद्रात सगळेच घाबरतात बर का. सर, ऍक्च्युली आम्ही या समुद्रात कुठेतरी हरवलोय. आम्हाला बाहेर पडायचंय. बाहेर निघायचा रस्ता तुम्हाला मी. आम्ही यांना विचारतो, यांना काळजी करू नका तुम्ही. हा सांगा रे. रस्ता तर मी सांगेन, पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल. काय किंमत? आत्ता लगेच कळेल तुम्हाला.
झालं ना नाच गाणं? आता तरी रस्ता सांग. बऱ्याच वर्षांपासून या बेटावर एक काम करा, पुढचं सगळं तुम्हीच सांगा, आम्हाला इकडनं जायचं पण आहे. खूप वर्षांपासून इथे कोणच नाही आलं होतं. तुमचं थँक्यू. चला आता मी तुम्हाला सोडायला येतो. तुम्ही सोडा. हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त रस्ता सांगा, आम्ही स्वतःच जाऊ. तुम्ही आराम करा हो, एवढा वॉक घेऊन तुम्ही थकला असाल ना, तुम्ही फक्त रस्ता सांगा प्लीज. डावीकडे की उजवीकडे? अरे ते म्हणतात की त्यांना नाही माहिती. हा बाबा, आता पुढचं तुम्ही सांगा. तुम्ही लोकांनी स्पीडोचं मनोरंजन केलं. स्पीडो खूप मोठा फॅन झाला तुमचा. कधीही मदत मागा. जा यांना जवळच्या रॅबिट आयलंड वर सोडून या. पुढची मदत तुम्हाला तिथे नक्की मिळेल. जा. हे लोक आपल्याला योग्य दिशेला घेऊन जातायत ना. आपण पोचलो भावा. आता आम्ही निघतो भावा. बाय. भावा गरज पडली तर बोलवा हा. थँक्यू. बाय बाय. चारी बाजूला तर जंगल आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया, कदाचित कुणीतरी भेटेल. अयो! ते बघा, कोणीतरी आहे तिकडे. अरे रे बाबू, काय दिवस आले म्हणायचे. साधं एक गाजर सुद्धा नशिबात नाहीये रे आपल्या. बरोबर बोलतोयस मित्रा. आपले जुने दिवस सुद्धा परत येवोत आणि राजे साहेबांचा मुकुट सुद्धा. हं? हॅलो. मोके आले का? अरे हे आपल्याला बघून असे पळाले का? अरे कुठे गेले? ते बघा तिकडे. थांबा, कुठे जाताय? अरे थांबा ना प्लीज, आम्ही काही नाही करणार. अरे हा?